आज अजून आपला जो इतिहास जो आहे यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आहे, प्राचीन इतिहास आहे आणि मध्ययुगीन इतिहास आहे. मध्ययुगीन इतिहासामध्ये प्राचीन इतिहासामध्ये अनेक गोष्टी आहेत. त्यामध्ये सिंधू सभ्यता असेल किंवा मेसोपोटेमियाची सभ्यता असेल किंवा वेगवेगळ्या सभ्यता ज्या आहेत त्या या ठिकाणी असतात. त्या मध्ययुगीन इतिहासामध्ये जे काही मुस्लिम शासक जे होते, ज्यामध्ये मुघल असतील किंवा दक्षिण भारतातील जे काही खाजे असायचे त्याचा अभ्यास केला जातो. त्यासोबत आधुनिक भारताचा इतिहास तो डीपमध्ये वाचायचा. 250-300 साधारणतः 300 ते 350 वर्षाचा इतिहास जो आहे तो आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये येतो. आणि मग असे इतिहासाचे वेगवेगळे भाग पडतात. आता इतिहासाचे वेगवेगळे भाग पडतात. इतिहासाचे मुख्य 3 भाग आहेत. त्यामध्ये पहिला येतो प्राच्य इतिहास. त्यानंतर येतो ते आद्य इतिहास आणि एक असतो ऐतिहासिक. आता प्राच्य इतिहास म्हणजे काय आणि आद्य इतिहास म्हणजे काय आणि ऐतिहासिक म्हणजे काय? ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्राच्य इतिहास जो आहे ह्याला प्रो हिस्ट्री म्हणतात, ह्याला प्रोटो हिस्ट्री म्हणतात आणि ह्याला हिस्टॉरिकल म्हणतात. म्हणजे प्राच्य इतिहासाला प्रो हिस्ट्री म्हटलं जातं, आद्य इतिहासाला प्रोटो हिस्ट्री म्हटलं जातं आणि ऐतिहासिक ह्याला हिस्टॉरिकल असं म्हटलं जातं. आता यामध्ये कुठेही दिसून येत नाही, प्राचीन इतिहास दिसून येत नाही, मध्ययुगीन इतिहास दिसून येत नाही, आधुनिक इतिहास असे शब्द दिसून येत नाहीत. मग ते कुठे येतात ते पण बघायचं. आता पहिल्यांदा प्राच्य इतिहास म्हणजे काय? असा पण काही इतिहास आहे जो लिखित नाहीये. अशा अनेक गोष्टी आहेत. इतिहास म्हणजे काय? थोडक्यात इतिहास म्हणजे काल घडलेली घटना पण इतिहासामध्येच येते ना. काल घडलेल्या जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या घटना हे दिवसेंदिवस घडत असतात. मग काल घडलेली घटना जी आहे ती पण इतिहासामध्येच येते. पण इतिहास म्हणजे काय की भूतकाळामध्ये घडलेल्या अशा महत्त्वपूर्ण घटनांचा समूह किंवा त्यांच्या माहितीचा समूह त्याला इतिहास म्हणतो. मग काल घडलेल्या गोष्टी अनेक असतील. एका दिवसामध्ये हजारो गोष्टी ह्या देशात जगाच्या पाठीमध्ये घडत असतात. त्यापैकी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याचा समावेश इतिहासामध्ये होतो आणि त्यालाच आपण इतिहास असं म्हणतो. मग हा जो काही प्राच्य इतिहास जो आहे त्याच्यामध्ये हा पण इतिहास आहे. प्राच्य इतिहासामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात. म्हणजे यामध्ये साधारणतः पाषाण युग ज्याला म्हणतो आपण, पाषाण युगाबद्दल माहिती आहे सगळ्याला. स्टोन एज ज्याला म्हणतो आपण, पाषाण युग किंवा ताम्र पाषाण युग, हे सगळ्या गोष्टी येतात प्राच्य इतिहासामध्ये. पण प्राच्य इतिहासातले जे काही इतिहास जे आहे ते लिहिलेले नाही का? त्यावेळेस मोडी लिपी, त्यावेळेस कोणतीही लिपी अस्तित्वात नव्हती. मग हा जो काही इतिहास आहे प्राच्य इतिहास जो आहे तो लिहिलेला नाही. म्हणजे त्यावेळेला लिपी अस्तित्वात नव्हती. असं विचारलं जातं की कोणत्या काळामध्ये लिपी ही अस्तित्वात नव्हती. तर प्राच्य इतिहास जो आहे यामध्ये लिपी जी आहे ती अस्तित्वात नव्हती. म्हणजे त्यावेळेसचा इतिहास जो आहे तो या ठिकाणी लिहिलेला दिसून येत नाही. आणि त्यानंतर पुढचा जो आहे तो आद्य इतिहास. आद्य इतिहासामध्ये वेगवेगळ्या सभ्यता वाचायच्या. म्हणजे त्यातली महत्त्वाची म्हणजे आपल्या देशातली सिंधू सभ्यता जी आहे ती आद्य इतिहासामध्ये येते. आणि आद्य इतिहासामध्ये लिपी अस्तित्वात होती का? आद्य इतिहासामध्ये लिपी ही अस्तित्वात होती. पण प्रॉब्लेम असं झालं की आद्य इतिहासामध्ये लिपी अस्तित्वात होती पण ती अजूनही वाचता आलेली नाही. त्यावेळेसचे वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे त्यावेळेसची लिपी वेगळी होती आणि ती लिपी अजूनही आपल्याला वाचता आलेली नाही. लिपी अस्तित्वात होती का? लिपी अस्तित्वात होती त्यावेळेला आद्य इतिहासामध्ये, पण ती वाचता आलेली नाही. त्यानंतर ऐतिहासिक याला हिस्टॉरिकल म्हणतो आपण. की ऐतिहासिक मध्ये लिपी देखील अस्तित्वात होती आणि ती वाचता देखील आलेली आहे. म्हणजे लिपी अस्तित्वात होते. आता लिपी म्हणजे काय? लिपीला काय म्हणतो आपण? एक सिम्बॉल असतो, एक कोडिंग असतं. त्या कोडिंग म्हणजे काय? आपण जी आज मराठी भाषा लिहितो, मराठी जी लँग्वेज लिहितो आपण, ही पण एक लिपी आहे. असं नाही की एका दिवसात माणसाचा जन्म झाला, आधी मानव लगी जन्मात आल्या लिहायला शिकल्या सगळ्या गोष्टी, असं कधीही या गोष्टी घडत नाही. मग हळूहळू ह्या डेव्हलपमेंट जी आहे ती या ठिकाणी झालेली दिसून येते. मग पहिल्यांदा प्राच्य इतिहासामध्ये सोपा आहे, प्राच्य इतिहासामध्ये लिपी अस्तित्वातच नव्हती. आद्य इतिहासामध्ये लिपी अस्तित्वात आली पण ती अजूनही वाचता आली नाही. आणि ऐतिहासिकमध्ये आपल्याला लिपी पण अस्तित्वात आली आणि ती आज आपण वाचू देखील शकतो. म्हणजे ह्या काळची लिपी जी आहे तिचं वाचन झालेलं आहे किंवा ही वाचता आलेली आहे. कारण असं म्हणतात की कोणत्या काळातली लिपी जी आहे ती आपल्याला वाचता आलेली नाही. तर माहिती पाहिजे की आद्य इतिहास जो आहे त्यातली लिपी आपल्याला वाचता आलेली नाही. ऐतिहासिक यामधली लिपी अस्तित्वात होती त्यावेळेस आणि ती वाचता देखील आलेली आहे. अशा पद्धतीने हे 3 इतिहासाचे भाग पडतात. मग या ऐतिहासिक जे आहे
हा जो काय ऐतिहासिक हा जो शब्द आहे त्याचे आणखी 3 भाग पडतात. ह्या वरच्या बाजूला ते ऐतिहासिक जे आहे ह्याचा आणखी 3 भाग पडतात. त्यामध्ये येतं पहिल्यांदा येतं प्राचीन इतिहास, प्राचीन इतिहास, मग येतं मध्ययुगीन इतिहास आणि मग येतं आधुनिक इतिहास, आधुनिक इतिहास. आणखी एक चौथा एक भाग पडतो याचा, त्याला म्हणतो आपण जगाचा इतिहास, जगाचा इतिहास, जगाचा इतिहास. म्हणजे हा जो काय ऐतिहासिक जे आहे, आता ऐतिहासिक इतिहास जो आहे ह्याचे 4 भाग पडतात. पहिले तर प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, आधुनिक इतिहास आणि जगाचा इतिहास. आता यामध्ये आधुनिक इतिहासानंतर आणखी एक इतिहासाचा एक लहान भाग आहे ज्याला म्हणतो नेहरू काळ. नेहरू काळ जो होता म्हणजे पंडित नेहरू ज्यावेळेस पंडित नेहरू ज्यावेळेस पंतप्रधान झालेले होते किंवा ज्यावेळेस देश आपल्या 1926 जानेवारी 1950 साली ज्यावेळेस देशाची घटना अस्तित्वात आली, तिथून थोडासा पंडित नेहरूंचा जो काही काळ आहे तो ह्या ठिकाणी इतिहासामध्ये मोजला जातो, पण तो इतका महत्त्वपूर्ण नाही आहे पेपरच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे आपल्याला फक्त बघायचे प्राचीन इतिहास बघायचा, मध्ययुगीन इतिहास बघायचा, आधुनिक इतिहास बघायचा आणि जगाचा इतिहास जो आहे तो या ठिकाणी बघायचा. म्हणजे इतिहासाचे कोणते 3 पार्ट आहेत मुख्य, प्राच्य इतिहास, आद्य इतिहास आणि ऐतिहासिक, हे 3 पार्ट आहेत. प्राच्य इतिहास म्हणजे तो काळ ज्यावेळेस आधी मानव होता, ज्यावेळेस माणसाला लिपी अवगत नव्हती, लिहायला येत नव्हतं, काही नव्हतं, त्यावेळेला लिपी त्यावेळेस अस्तित्वात नव्हती, त्यामुळे हा इतिहास लिखित नाहीये, हा इतिहास त्यावेळेस लिहून ठेवलेला नाही कोणी. फक्त मग ते समजतं कसं इतिहास त्यावेळेसच्या काही खानाखुणा ज्या आहेत त्या आणि ठिकाणी सापडलेले आहेत, अवशेष सापडलेले आहेत त्यावेळेसचे, त्यामुळे हे प्राच्य इतिहास आपल्याला माहिती आहे. फक्त यावेळेसची लिपी अस्तित्वात नव्हती प्राच्य इतिहासात. आद्य इतिहासामध्ये थोडासा सभ्यतेचा काळ होता तो, आणि त्यावेळेस आद्य इतिहासामध्ये लिपी देखील अस्तित्वात होती. फक्त एवढंच आहे की ती लिपी वाचता आलेली नाही अजून आपल्याला, म्हणजे त्याचं डिकोडिंग झालेलं नाही. त्यासोबत आहे ऐतिहासिक, त्याला हिस्टॉरिकल म्हणतो, जे की आज याचा अभ्यास आपण केलेला आहे. हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक जे काही इतिहास आहे त्यामध्ये आपल्याला लिपी देखील अस्तित्वात होती त्यावेळेला, आणि ती लिपी वाचता देखील आलेली आहे. विशेष म्हणजे हा इतिहास कसा आहे, लिखित आहे. ऐतिहासिक जो आहे हा पण इतिहास लिखित आहे, आद्य इतिहास जो आहे तो देखील लिखित आहे, फक्त एवढंच की वाचता आलेलं नाही. पण ऐतिहासिक जो आहे, हिस्टॉरिकल जो आहे, हा भाग जो आहे तो संपूर्णपणे लिखित आहे आणि तो वाचता देखील आलेला आहे. त्याचेच पार्ट पडतात प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास. प्राचीन इतिहासामध्ये अनेक जो काय मागचा कालखंड जो होता प्राचीन इतिहासाचा, त्यामध्ये सिंधू सभ्यताच्या नंतरचा काळ जो आहे तो प्राचीन इतिहासामध्ये येतो. मध्ययुगीन इतिहासामध्ये मुघल शासक असतील किंवा ह्या गोष्टी येतात. आधुनिक इतिहासामध्ये थोडासा ब्रिटिश कालखंड जो आहे तो ह्या ठिकाणी येतो, आणि जगाच्या इतिहासामध्ये जगाचा इतिहास जो आहे तो या ठिकाणी अभ्यासला जातो. आता बघूयात पहिल्यांदा आपला प्राच्य इतिहास. पहिल्यांदा इतिहासाचे जनक कोणाला म्हणतात? इतिहासाचे जनक, इतिहासाचे जनक कोण आहे? ते हेरोडोटस. हेरोडोटस जे आहेत ते इतिहासाचे जनक मानलं जातं. मग हेरोडोटसचं एक आपलं हे काय आहे, हेरोडोटस जे आहे ते जे काही व्यक्ती आहे त्यांनी इतिहासाचे जनक मानतो आपण. पण त्यांनी आपला सगळ्याधिक फोकस जो आहे, त्यांनी लक्ष जे आहे ते दिला होता त्यांनी हिस्टॉरिकलवर. हिस्टॉरिकल जो आहे त्याच्यावरती यांनी सगळ्यात जास्त लक्ष जे आहे ते दिलेलं होतं. मग फक्त एवढंच विचारतात जे आपल्या एक्झामला की इतिहासाचे जनक कोण आहे, ते हेरोडोटस जे ते इतिहासाचे जनक आहेत. पण प्राच्य इतिहास जो आहे त्याचे जनक वेगळे आहेत आणि आद्य इतिहासाचे जनक वेगळे आहेत. पण संपूर्ण इतिहास जो आहे, मग त्यामध्ये प्राच्य इतिहास असेल, आद्य इतिहास असेल, हिस्टॉरिकल असेल, किंवा मग तुमचा प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, आधुनिक इतिहास, जगाचा इतिहास असेल, त्या सगळ्यांचे जनक एकच आहेत, ते म्हणजे हेरोडोटस. मग ह्याच्यामध्ये आणखी डीपमध्ये जाऊन विचारतात की प्राच्य इतिहासाचे जनक कोण आहे, ते वेगळे आहेत. हे पण इतिहासाचे जनक म्हटलं तर हेरोडोटस यांचं नाव येतं, पण स्पेशली जर विचारलं त्यामध्ये प्राच्य इतिहासाचे जनक कोण आहेत, ते आहेत रॉबर्ट फूड. रॉबर्ट फूड जो आहे हे जे व्यक्ती आहे ते प्राच्य इतिहासाचे जनक आहेत. म्हणजे रॉबर्ट रॉबर्ट जो ह्याचं मूळ नाव आहे, म्हणजे कम्प्लीट नाव जर लिहायचं झालं तर रॉबर्ट ब्रुस फूड हे
कम्प्लीट नाव आहे. रॉबर्ट फूट पण लक्षात ठेवता येतं किंवा रॉबर्ट ब्रुस फूट जे आहे हा प्राप्ती इतिहासाचे हे जनक मानले जातात त्यांचे. आता रॉबर्ट किती 20 फुटाचा आहे, रॉबर्ट किती फुटाचा आहे 20 फुटाचा आहे असं लक्षात ठेवता येतं की प्राप्ती इतिहासाचे जनक कोण आहे तर रॉबर्ट ब्रुस फूट किंवा रॉबर्ट फूट जो आहे तो ह्या ठिकाणी प्राप्ती इतिहासाचे आपल्याला जनक असलेले या ठिकाणी दिसून येतं. मग या प्राप्ती इतिहासामध्ये येतं काय? आता या प्राप्ती इतिहासामध्ये सगळ्यात महत्वाची घटना येते ती म्हणजे पाषाण युग. प्राप्ती इतिहासामध्ये प्राप्ती इतिहासामध्ये वैशिष्ट्य मी सांगितलं ह्याच्यामध्ये लिपी अस्तित्वात नव्हती, आणखी वाघलिपीच अस्तित्वात नव्हती. पहिले येते यामध्ये पुहा पाषाण युग, पुहा पाषाण युग. त्यासोबत येतं मग येतो नवपाषाण मध्य पाषाण युग, मध्य पाषाण युग. त्यानंतर येतं पुहा पाषाण युग, मध्य पाषाण युग, मग येतं नवपाषाण युग, नवपाषाण युग. मग येतं उत्तर पाषाण युग, उत्तर पाषाण युग. आता हे जे उत्तर पाषाण युग जे आहे त्यालाच आणखी एक नाव आहे, त्यालाच आणखी एक नाव आहे ज्याला म्हणतो ताम्र पाषाण युग. ताम्र पाषाण युग हे वेगळं नसून त्याचाच एक भाग आहे. आता उत्तर पाषाण युग म्हणजे उत्तर म्हणजे काय की एखादा कालखंड संपत ज्या वेळेस आलेला असतो त्याला त्याला उत्तर पाषाण युग म्हणतात. म्हणजे आपण वाचलेलं उत्तर वैदिक संस्कृती, उत्तर सिंधू संस्कृती किंवा उत्तर सिंधू सभ्यता. हे उत्तर म्हणजे काय की एखादा कालखंड जेव्हा संपत आलेला असतो तो जो काही टाइम पिरियड असतो त्यावेळेला त्याला म्हणतो आपण उत्तर पाषाण युग. त्यानंतर पुहा पाषाण युग जे सुरुवातीचा कालखंड, मग आलं थोडासा मध्य पाषाण युगाचा कालखंड, मग आलं नवपाषाण युग आणि मग आलं उत्तर पाषाण युग किंवा त्याला ताम्र पाषाण युग असं म्हणतो. बघणे ह्या पे ध्यान दो. समजलं? पुहा पाषाण युग, मध्य पाषाण युग, नवपाषाण युग आणि हे उत्तर पाषाण युग. आता पहिल्यांदा आहे पुहा पाषाण युग. आता पुहा पाषाण युगाचं वैशिष्ट्य काय? एक होता पहिल्यांदा मानव, आदिमानव होता. यामध्ये मानव कसा होता? आदिमानव होता. त्यासोबत पुढे काय? आता मानव आदिमानव होता. आदिमानव कुठे व्यवसायाला जात होता का आदिमानव कुठे कामाला जात होता त्या ठिकाणी काही नव्हतं. ते मग तो काय करते? शिकार, आखेड. जैसे हिंदी में क्या कहेंगे? आखेड. शिकार जो आहे तो या ठिकाणी करायचा. त्यासोबत आपण वाचलेलं आहे की मानव पहिल्यांदा अन्नाचा साठा करून ठेवायचा. त्याचं मुख्य काम काय होतं? अन्नाची साठवणूक करून ठेवणे, अन्नाची साठवणूक करून ठेवणे, अन्नाची साठवणूक करून ठेवण्याचं काम जे आहे ते यामध्ये पुहा पाषाण युगाचं सांगतोय. पुहा पाषाण युगामध्ये मानव आदिमानव होता त्यावेळेला, आखेड म्हणजे शिकार करायचा त्यावेळेला, अन्नाची साठवणूक करून ठेवण्याचं काम त्याच्याकडे होतं किंवा त्याच्याकडे ते त्या वेळेला काम द्यायचे. मग त्यानंतर आणखी काय होतं? पुहा पाषाण युगामध्ये आगीचा शोध लागला. पहिल्यांदा आग जी आहे, पहिल्यांदा आगीचा शोध लागला. मग असं विचारलं जातं की मानवाने पहिला शोध कशाचा लावला? तर आग जी आहे त्याचा शोध पहिल्यांदा मानवाने लावलेला आपल्याला दिसून येतो. आगीचा शोध जो आहे तो या ठिकाणी लावलेला होता. म्हणजे या सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत. आता आधी मानव आला म्हणजे की तो काय कुठं कामाला जायचा नाही, तो त्या ठिकाणी काय करेल? शिकारच करेल. शिकार केल्याची ती झालेली जी काही शिकार आहे ती व्यवस्थित ठेवावं लागेल का नाही? म्हणजे अन्नाची साठवणूक केली त्याने. त्यासोबत त्यावेळेस ते जे काही मांस आहे, जे काही शिकार केलेली आपण त्याला भाजावं लागेल का नाही? मग पहिल्यांदा जेव्हा एकदम जे काही पुहा पाषाण युग जे चालू झालेलं होतं त्यावेळेस मांस कच्चं खायचं, पण नंतर ज्यावेळेस आगीचा शोध लागला त्यावेळेस तो मांस भाजून खाऊ लागला. कच्चं खायला मांस थोडंसं जड जातं, पचायला अवघड असतं. पण ज्यावेळेस ते आगीचा शोध लागला ज्यावेळेस तो भाजून खाऊ लागला त्यावेळेस ते पचायलाही सोपं झालं त्याला. म्हणजे अशा पद्धतीने डेव्हलपमेंट जी आहे ती हळूहळू आपल्याला होत असलेली दिसून येते. त्यानंतर आणखी काय झालं? म्हणजे पहिल्यांदा आदिमानव होता, तो शिकार करू लागला, अन्नाची साठवणूक केली, आगीचा शोध जो आहे तो त्याने ह्या ठिकाणी लावलेला होता. हे झालं पुहा पाषाण युगामध्ये ह्या घटना ज्या आहेत ते घडलेल्या होत्या. समजले? मग थोडंसं आलं मध्य पाषाण युग, मग आलं आपलं मध्य पाषाण. मध्य पाषाण युगामध्ये काय केलं मानवाने? मध्य पाषाण युगाचा कालखंड खूप लहान होता. आणि एक महत्वाचा आता माहिती आपल्याला पाषाण युग, पाषाण ह्या शब्दाचा अर्थ काय? दगड. पाषाण म्हणजे काय? दगड. पाषाण या शब्दाचा अर्थ काय? तो दगड. म्हणजे ह्या आता शिकाई करायची म्हणल्याची त्यावेळेस काय
किंवा बंदुक्या अस्तित्वात नव्हत्या, त्यावेळेस जी काही दगडाची हत्याखती आहेत, म्हणजे त्या ठिकाणी हत्याखती असायची ती दगडाची असायची. मग हे गुहापाषाण युग असेल, मध्य असेल किंवा नवपाषाण युग असेल किंवा उत्तर पाषाण युग असेल, काही काल झालं. मग यामध्ये हत्याखत कशाची असायची? दगडाची असायची. मग मध्य पाषाण युग जो आहे हा कालावधी खूप लहान होता. असं विचारलं जातं की खालीलपैकी कोणत्या युगाचा कालावधी हा लहान होता किंवा छोटा होता. त्या माहिती पाहिजे की मध्य पाषाण युग जो आहे त्याचा कालावधी आपल्याला लहान असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. शिवाय यामधले जे काही हत्याखती आहेत ती दगडाचीच होती, पण आकाराने लहान झाली, त्याची साईज कशी केली? लहान केली. म्हणजे आता एखादा हत्याखती आहे ते खूप मोठा आहे. आधीच्या काळात जे गुहापाषाण युगाचा जो काही काल होता त्यावेळेस जी काही हत्याखती असायची दगडाचीच होती, पण ती आकाराने खूप लांब असायची. त्याला वागवणं म्हणा किंवा त्याला ते घेऊन जाणं हे खूप अवघड जायचं त्यांना. त्यामुळं पुढे असा शोध लागला की हत्याखत दगडाचीच असायची, पण त्याचा आकार जो आहे, त्याची जी काही साईज जी आहे ती या ठिकाणी लहान झालेली आपल्याला दिसून येते. आणि विशेष म्हणजे मध्य पाषाण युगाचा कालावधी जो आहे तो कमी होता. असं विचारलं खालीलपैकी कोणत्या युगाचा कालावधी कमी होता? मग ऑप्शन देते सगळे पाषाण युग, गुहापाषाण युग, मध्य पाषाण युग, नवपाषाण युग, उत्तर पाषाण युग. त्या माहिती पाहिजे आपल्याला ना की कोणता कालावधी लहान होता, म्हणजे मध्य पाषाण युगाचा कालावधी त्या ठिकाणी लहान होता. त्यासोबत याच वेळेला एक गोष्ट अस्तित्वात आली, तो म्हणजे दाह संस्कार. दाह संस्कार म्हणजे काय की आता एखादी व्यक्ती आहे, भले कुठलाही असेल, ते मृत्यू पावल्यानंतर त्याच्यावरती मृत संस्कार जे आहेत किंवा दाह संस्कार जे ते आज केले जातात. त्यामध्ये दाह संस्काराची जी काही पद्धत जी आहे ती कधी अस्तित्वात आली तर ती मध्य पाषाण युगामध्ये अस्तित्वात आली. म्हणजे आज वेगवेगळ्या धर्माच्या पद्धतीनुसार वेगवेगळ्या गोष्टी ज्या ते या ठिकाणी केले जातात. तसेच त्यावेळेस दाह संस्काराचे अस्तित्व. हिंदू धर्मामध्ये एकूण किती संस्कार आहेत? हिंदू धर्मामध्ये जन्मल्यापासून ते मृत्यूचा जो काही कालावधी असेल ते एकूण 16 संस्कार आहेत त्यांच्या. हिंदू धर्मामध्ये किती संस्कार आहेत? 16 संस्कार आहेत हिंदू धर्मात. तसं त्यातलेच एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे काय की एखादी मृत पावलेली व्यक्ती असेल तर तिला एक हिंदू धर्माच्या पद्धतीनुसार त्याचा अग्नी दिला जातो त्याला. तसंच किंवा वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धती. तसं 10 संस्कार कधी अस्तित्वात आलं तर मध्य पाषाण युगामध्ये ही स्थिती जी आहे ती आपल्याला अस्तित्वात आल्याची दिसून येते. या तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि घडलेल्या आहेत. म्हणजे मध्य पाषाण युगामध्ये काय काय झालं? एक म्हणजे हत्याखती ती लहान झाली. हत्याखत लहान झाली म्हणजे कालावधी पण लहान आहे. आणि 10 संस्कार जे आहेत म्हणजे या ठिकाणी अस्तित्वात आलेले होते. पुढे सर पुढचा आहे नवपाषाण युग. नवपाषाण युगामध्ये काय असायचं? आता नवपाषाण युगामध्ये पहिल्यांदा शोध लागला शेतीचा. शेतीचा शोध कधी लागला? नवपाषाण युगामध्ये. मग नवपाषाण युगामध्ये पहिल्यांदा शोध कशाचा लावलेला आहे त्यांनी? शेतीचा शोध लागला. शेतीचा शोध लागल्यानंतर ना आता आधी माहिती आहे मानव जेव्हा आधी मानव होता, मग तो गुहापाषाण युग असेल, मध्य पाषाण युग असेल, तो त्या ठिकाणी आखेड म्हणजे शिकारीला जायचा. आणि शिकार करणारा माणूस जो तो एका ठिकाणी थांबत नसतो. म्हणजे शिकार कसं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतामध्ये त्याला जावं लागायचं. पण आता काय झालं, मानवाला शेतीचा शोध लागला. पहिला शोध कोणता लागला मानवाला? आगीचा. पहिला शोध आगीचा लागला ना. आगीचा शोध लावला होता. हा शेतीचा शोध जो तो सेकंड लागला. म्हणजे शेतीचा ज्यावेळेस शोध लागला मानवाला त्यावेळेस मानव काय करू लागला? एका ठिकाणी स्थायिक झाला. वस्त्या वाडे असतील किंवा गाव असेल त्या ठिकाणी म्हणजे एकत्र सामूहिकपणे ह्या ठिकाणी आपलं जीवन जगू लागलं. म्हणजे त्याला जीवनाला एक स्थायिक तत्व जे आहे ते या ठिकाणी मिळालं होतं नवपाषाण युगामध्ये. तो शेती करू लागला, त्याचं जीवन स्थायिक झालं. आणि जीवन जर त्याचं स्थायिक झालं, महत्वाचं म्हणजे तो शेती करू लागला होता आणि त्याचं जीवन जे आहे त्या ठिकाणी स्थायिक आपल्याला झाल्याचं दिसून येतं. या गोष्टी जे आहेत त्यासोबत आणखी काही गोष्टी घडल्या. उत्तर पाषाण युगामध्ये तांब्याचा शोध लागला. उत्तर पाषाण युग जे आहे त्यामध्ये तांब्याचा शोध जो आहे तो या ठिकाणी आपल्याला लागलेला दिसून येतो. म्हणजे तांब धातू जी आहे ती या ठिकाणी सापडली. या आधी कधी धातूचा उल्लेख आला होता का? नाही, दगडाचा उल्लेख आला होता. पाषाण युगामध्ये दगडाची हत्या होती. पण असं विचारलं जातं की मानवाने पहिला कोणता धातू शोधला? धातू म्हणजे समजतं ना, लोखंड, तांबे, पितळ, कास असेल किंवा निकेल असेल, हे सगळे काही धातू आहेत.
मग धातूमध्ये पहिला धातू कोणता शोधला मानवाने, तर तांब जे आहे ते तांब्याची वस्तू जी आहे किंवा तांब जे आहे, पहिलं तांब जे आहे ते पहिलं धातू जो आहे तो या ठिकाणी आपल्याला शोधल्याचं आपल्याला दिसून येतो. मग आणि यामध्ये तो आता नवपाषाण युगामध्ये आता तो शेती करू लागला, तो एका ठिकाणी स्थायिक झाला. मग त्याने पशुपालन चालू केलं. पशुपालन माहिती आहे आपल्याला, आज पण आपण शेतीला हा एक सहाय्यक व्यवसाय म्हणून बघतोय याकडे, पशुपालनाकडे. त्यामध्ये गाय असेल, म्हैस असेल किंवा आणखी मेंढी पालन असेल, शेळी पालन असेल, कुक्कुटपालन असेल, मधुमक्षी पालन असेल, मत्स्यपालन असेल. मत्स्यपालन म्हणजे काय, माशाची शेती केली जाते ना. माशाची शेती बघितली कधी, असे मोठमोठे हे असतात, हौद असतात किंवा बांधलेले असतात, त्यामध्ये माशाची पिल्ले सोडले जातात आणि ते एक पद्धत आहे, त्यामध्ये मासे जे आहेत त्यांचं माशाचं उत्पादन घेतलं जातं, त्याला मत्स्य व्यवसाय म्हणतो, मत्स्य शेती. ते पण पशुपालनामध्येच येते आज. मग पशुपालन जो आहे म्हणजे तो एक तर शेती करू लागला, त्याच्या जीवनाला स्थायित्व आलं आणि तो त्यासोबत पशुपालन पण करू लागला. मग पशुपालन करू लागल्यानंतर ना पहिला प्राणी कोणता पाळला, त्यावेळेस गाय म्हैस नव्हती, त्यावेळेस त्यांना पहिल्यांदा प्राणी जो आहे तो कुत्रा. कुत्रा जो आहे तो सर्वात आधी म्हणजे सगळ्यात आधी कोणता प्राणी पाळला, तर कुत्रा जो आहे हा सगळ्यात आधी त्यानं प्राणी पाळलेला होता. इतक्या गोष्टी ज्या आहेत त्या नवपाषाण युगामध्ये घडलेल्या होत्या. म्हणजे इतक्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे की काय घडलं होतं. हे पुखापाषाण युगामध्ये माणूस आखेट करायचा म्हणजे शिकाई करायचा, आधी मानव असायचा त्यावेळेला. त्याची हत्या कधी आहे ती दगडाची होती. त्यासोबत मध्यपाषाण युगामध्ये हत्या कालावधी लहान होता, हत्या कधी आहे त्याची साईज लहान झालेली होती मध्यपाषाण युगामध्ये. त्यासोबत त्याला शेती आगीचा शोध जो आहे तो त्याला लागला, पुखापाषाण युगातच लागला होता. म्हणजे असं विचारलं गेलं तर मानवाने पहिल्यांदा कशाचा शोध लागला तर ती माहिती पाहिजे आपल्याला. मानवाने पहिल्यांदा शोध जो आहे या ठिकाणी तो लावला होता आगीचा. त्यासोबत मानवाने पहिला कोणता पशु पाळला, पशु म्हणजे प्राणी कोणता पाळला, तर कुत्रा जो आहे या ठिकाणी पहिल्यांदा त्याने हा पशु जो आहे तो पाळलेला होता. कोणता धातू पहिल्यांदा मानवाला सापडला किंवा मानवाने शोधला, तर तांब जे आहे ते पहिला धातू आहे ज्याचा मानवाने शोध घेतला होता. आणि माणूस शेती करत असायचा ह्या कालावधीमध्ये, म्हणजे नवपाषाण युगापासून माणूस शेती करू लागला. आणि आज देखील भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती एक कृषी अर्थव्यवस्था म्हणूनच त्याला ओळखलं जातं. भारतामध्ये जितके लोक आहेत म्हणजे लोकसंख्या किती असेल, आता भारताची लोकसंख्या जगामध्ये पहिल्या स्थानी आहे, पण भारताची जेवढी काही लोकसंख्या आहे तेवढी लोकसंख्येपैकी जवळपास 55% लोक जे आहेत ते शेतीवरती अवलंबून आपल्याला असल्याचे दिसून येते. हा, मग ते सगळ्यांकडे शेती असेल असं नाही. 55%मध्ये काही लोक स्वतःची शेती असेल त्यांची, काही लोक दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जात असतील किंवा शेतीशी संबंधित जे काही अन्य व्यवसाय आहेत, म्हणजे जसं आपण बघितलं पशुपालनामध्ये मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, मेंढीपालन, असे वेगवेगळे व्यवसायाशी ते संबंधित असतील. म्हणजे भारताचे अनेक लोक जे आहेत ते शेतीवरती अवलंबून असल्यामुळे आज देखील प्राचीन काळापासून भारताची अर्थव्यवस्था जी आहे ही कृषी अर्थव्यवस्था म्हणून आपण तिच्याकडे बघतो. आजचा भाग समजला, बकलोली हे आप ध्यान देव. हाँ, हे बहुत ही महत्वपूर्ण आहे एग्जाम के लिए. समजले ह्या गोष्टी सगळ्या. आजचा भाग जो आहे तो आपण इथं समजूया. उद्याच्या भागामध्ये आपण ह्याचा पुढचा जो काही भाग आहे तो बघूया.